Hello friends, I am Jayant Ingle and you are watching my YouTube channel JP English Academy by Jayant Ingle. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 4.2 टू सर्व विथ लव या लेसनचा तिसरा भाग. मित्रांनो, पार्ट 1 मध्ये आपण या लेसनचे रायटर E.R. ब्रेथवेट यांची माहिती, त्यानंतर समरी ऑफ द नॉवेल, थीम ऑफ द नॉवेल आणि सिनॉप्सिस ऑफ द नॉवेल या गोष्टी आपण बघितलेल्या होत्या. पार्ट 2 मध्ये आपण टू सर्व विथ लव या लेसनचा मीनिंग बघायला सुरुवात केलेली होती. पार्ट 2 मध्ये सुरुवातीला ग्रीन स्लेड स्कूलचा सीन आहे. तिथं स्टुडंट्स काउन्सिल विद्यार्थी परिषद भरलेली आहे. या विद्यार्थी परिषदेमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गानिहाय व सब्जेक्टनिहाय रिपोर्ट मांडायचा होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यार्थ्यांमधूनच मिस जोसेफ व डेनहॅम या दोन विद्यार्थ्यांनी भूषवलेलं आहे. सुरुवातीला मिस्टर फ्लोरियन की जे ग्रीन स्लेड या शाळेचे मुख्याध्यापक आहे, त्यांनी आपलं भाषण दिलेलं आहे. त्यांच्या भाषणानंतर मिस जोसेफ हिने सूत्रसंचालन केलेलं आहे आणि लहान मुलांच्या वर्गापासून रिपोर्ट मांडायला सुरुवात झालेली आहे. सगळ्यात शेवटी ब्रेथवेटच्या वर्गाचा नंबर होता. ब्रेथवेटच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी विषयनिहाय त्यांचा रिपोर्ट मांडलेला होता. मित्रांनो, आपण पेज नंबर 183ला येऊन पोहोचलेलो होतो. आता आपण उरलेला भाग पार्ट 3 मध्ये बघणार आहोत. चला तर मित्रांनो, बघूया टू सर्व विथ लव पार्ट 3. पेज नंबर 183, लास्ट पॅसेज. फर्स्ट लाईन, मिस डॉट रिपोर्टेड ऑन द पिरियड ऑफ हिस्ट्री द क्लास हॅड स्टडीड द रिफॉर्मेशन इन इंग्लंड. पुढे मिस डॉट या विद्यार्थिनीने हिस्ट्री या विषयाचा रिपोर्ट मांडायला सुरुवात केलेली आहे. वर्गात हिस्ट्रीबद्दल काय शिकवलेले आहे ते मांडायला सुरुवात केलेली आहे. सर्वप्रथम तिने इंग्लंडमधील रिफॉर्मेशन म्हणजे काय, सुधारणा, याबद्दल बोलली. शी टोल्ड ऑफ द स्ट्रगल्स ऑफ मेन ऑफ इंडिपेंडंट स्पिरिट अगेन्स्ट क्लरिकल डॉमिनेशन अँड ऑफ देअर एफर्ट्स टू ब्रेक फ्रॉम एस्टॅब्लिश रिलिजियस ट्रॅडिशन्स. इंग्लंडमध्ये काही क्लरिकल म्हणजे काय, पाद्री लोक की जे चर्चमध्ये काम करायचे. या पाद्री लोकांनी धार्मिकतेच्या नावाखाली जनतेवर निर्बंध लादलेले होते. त्याविरुद्ध इंग्लंडची जनता स्ट्रगल करत होती, संघर्ष करीत होती. कोणाविरुद्ध? जे क्लरिकल लोक होते त्यांच्या विरुद्ध. पुढे, फ्रॉम दोज अर्ली बिगिनिंग्स ग्रॅज्युअली ग्रीव द आयडिया ऑफ टॉलरन्स for the beliefs and cultures of others and the now common interest in trying to study and understand those cultures. त्यांना ही रिलिजियस ट्रॅडिशन म्हणजे काय, धार्मिक परंपरा तोडून स्वातंत्र्य हवे होते. सुरुवातीला दुसऱ्यांच्या बिलीफ्स म्हणजे काय, श्रद्धा, बिलीफ्स म्हणजे श्रद्धा, आणि कल्चर्स म्हणजे परंपरा यांच्याबद्दल सोशिकतेच्या आयडिया व त्यानंतर त्या कल्चर्स समजून आपल्याशा कराव्यात असं तिने मांडलेलं आहे. मित्रांनो, आता डेनहॅम PT व गेम्स या विषयावर रिपोर्ट मांडायला आलेला होता. आता हिस्ट्रीचा रिपोर्ट सांगून झालेला आहे, डेनहॅम आलेला आहे. डेनहॅम्स रिपोर्ट वॉज अ बीट ऑफ ए शॉक. डेनहॅमचा रिपोर्ट हा शॉकिंग होता. आता डेनहॅमने जो रिपोर्ट मांडलेला होता PT-बद्दल, गेम्सबद्दल, तो वेगळा असावा, काहीतरी वेगळ्या पद्धतीने मांडलेला असावा, म्हणून तो शॉकिंग होता. तो कसा आहे आपण आता बघूया. ही सेव्हरली क्रिटिसाइज द जनरल पॅटर्न ऑफ PT अँड गेम्स, एम्फेसिसिंग द सिरियस, पेज नंबर 184, लिमिटेशन्स ऑफ स्पेस ऑब्टेनिंग अँड द इफेक्ट ऑफ दॅट लिमिटेशन ऑन देअर गेम्स ॲक्टिव्हिटीज. डेनहॅमने अनेकदा PT व गेम्सच्या अभ्यासक्रमाच्या पॅटर्नवरच टीका केलेली होती. क्रिटिसाइज्ड म्हणजे काय, टीका केली. खेळाला मिळणारा वेळ व त्याच्या मर्यादा व त्याचा परिणाम यावर त्याने टीका केलेली होती. ही कंप्लेंड दॅट द PT वॉज इल कन्सिव्ड अँड पॉइंटलेस. डेनहॅमने तक्रार केलेली आहे की PT ही चुकीचा सुचवलेला सब्जेक्ट आहे आणि तो पॉइंटलेस आहे, मुद्दाहीन आहे. नेक्स्ट, अँड रूटीन मोनोटोनस.
ही कुड सी नो ॲडव्हान्टेज इन डुईंग इट. अ जॉली गुड गेम वॉज फार बेटर. तो पुढे म्हणतो हे सर्व मोनोटोनस आहे. मोनोटोनस म्हणजे कंटाळवाणं आहे. ह्याचा काहीही फायदा नाही. त्यापेक्षा हे जॉली जॉली म्हणजे काय छोटे मोठे आनंदी खेळ खूप काही चांगले आहेत. पुढे ॲपरंटली ही वॉज व्हॉइसिंग द ओपिनियन्स ऑफ ऑल द बॉईज फॉर दे चिअर्ड हिम लाऊडली. वरच्यावर असं दिसत होतं. अपॅरेंटली म्हणजे काय वरच्यावर दिसणे. वरच्यावर असं दिसत होतं की ही तक्रार सर्व विद्यार्थ्यांची होती. कशावरून? कारण सर्व विद्यार्थी मोठमोठ्याने ओरडून त्याला चिअरअप करत होते. त्याने जे मत मांडलं त्याबद्दल सर्व विद्यार्थी काय करत होते? त्याला चिअर करत होते. वेन द रिपोर्ट्स वर ओवर, डेनहॅम कॉल्ड 2 children at random from the audience and asked them to write the name of each teacher, including the head, on a slip of paper. जेव्हा सर्व रिपोर्ट्स वाचून झाले, डेनहॅमचा सुद्धा रिपोर्ट वाचून झाला, त्यानंतर डेनहॅमने गर्दीतून रँडमली 2 विद्यार्थ्यांना बोलावून एका स्लिप पेपरवर म्हणजे त्यांनी काय केलं कागदांच्या चिठ्ठ्या केला आणि त्या चिठ्ठ्यांवर शिक्षकांची नावे लिहायला सांगितली. यात हेडमास्टरचा सुद्धा समावेश होता. आता आपण नेक्स्ट पॅसेजकडे वळूया. दीज स्लिप्स वर फोल्डेड अँड प्लेस्ड इन अ हॅट. आता शिक्षकांच्या नावाच्या चिठ्ठ्या ज्या आहेत त्या फोल्ड केलेल्या आहे आणि एका टोपीमध्ये ठेवलेल्या आहे. जगल्ड विगोरसली त्याला चांगल्या प्रकारे हलवलेल्या आहे. अँड देन विथड्रॉन वन बाय वन आणि आता एक एक चिठ्ठी विथड्रॉन म्हणजे काढायला सुरुवात झालेली आहे. द नेम्स वर कॉल्ड मिस्टर वेस्टॉन, मिसेस डेल इव्हान्स, मिस फिलिप्स. डेनहॅम अँड मिस जोसेफ लेड द अदर्स ऑफ द स्टेज अँड द टीचर्स टूक देअर सीट्स. आता 3 चिठ्ठ्या काढून झाल्या आहेत. ज्या 3 शिक्षकांना स्टेजवर बोलवून त्यांना विद्यार्थ्यांच्या प्रॉब्लेमचे निराकरण करायचे होते त्यांची नावे आता ओपन होणार होती. आता या चिठ्ठ्यांमध्ये 3 चिठ्ठ्यांमध्ये 3 नावे आलेली आहेत. मिस्टर वेस्टॉन, मिसेस डेल इव्हान्स, मिस फिलिप्स. आता डेनहॅम आणि मिस जोसेफ यांनी शिक्षकांनी स्टेजकडे जाऊन आसनस्थ व्हावे असे सांगितले व त्याप्रमाणे ते शिक्षक आसनस्थ झाले. वेस्टॉन बिग अँड बशिली अनटायडी बिटवीन द 2 वुमेन. मिस्टर वेस्टॉन हा दोघंही लेडीज टीचरच्या मध्ये बसलेला होता. बशिली म्हणजे थोडा तो संकोचत बसलेला होता. आता ह्या तिघही शिक्षकांची चिठ्ठ्या टाकून निवड झालेली होती. तर शाळेतील विद्यार्थी त्यांना होणाऱ्या गैरसोयीची, अभ्यासाबद्दलच्या अडचणीची माहिती सांगणार होते किंवा ते प्रश्न सांगणार होते व ते तिघही शिक्षक त्यांच्या शंकांचे निरसन करणार होते. नेक्स्ट. देन द क्वेश्चनिंग बिगॅन. आय बिलीव्ह आय वूड हॅव गॉन अ लॉंग वे टू सी व्हॉट फॉलोड. इट वॉज ॲन एक्सपिरियन्स विच आय शॉल नॉट इझिली फॉरगेट. लेखक म्हणतो की मला काय झालं आहे ते पाहायला लांब जायला पाहिजे होतं. हा माझा नेहमीचा अनुभव होता आणि तो ते विसरू शकणार नव्हता. द क्वेश्चन्स वर मोस्टली फ्रॉम द 2 टॉप क्लासेस, probably because the young children were either too timid or too uninformed to formulate their questions. काय व्हायचं की प्रश्न हे वरच्या वर्गातील मुलांकडूनच आलेले होते. शक्यतो लहान मुले टिमिड असतात म्हणजे काय घाबरट असतात. त्यांना जास्त माहिती नव्हती किंवा त्यांना प्रश्न तयारही करता येत नसावे किंवा विचारता येत नसावे. नेक्स्ट. The teachers had no briefing and were often caught out stammering in their indecision. शिक्षकांजवळ मुलांच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी पुरेशी माहिती नव्हती. द टीचर्स हॅड नो ब्रीफिंग म्हणजे काय पुरेशी माहिती नव्हती. ते बोलताना अडखळत होती. स्टॅमर्ड म्हणजे काय अडखळणे. आणि प्रश्नांची उत्तरे देताना मुलांना विद्यार्थ्यांना निर्णयसुद्धा देऊ शकत नव्हती. इनडिसिजन. पुढे. बट हिअर अगेन आय रिसिव्ड अ बिग सरप्राईज. आता लेखक म्हणतो
की पुन्हा मला इथं एक बिग सरप्राईज मिळालेलं होतं. द फ्रीली seemingly brainless Miss Euphemia Phillips proved to be the coolest and best informed of the three. आता लेखकाला कोणतं बिग सरप्राईज मिळालेलं होतं? या 3 शिक्षकांमधील मिस युफेमिया फिलिप्स ही वरवर सुंदर दिसणारी पण ब्रेनलेस म्हणजे काय निर्बुद्ध ही शांत दिसत होती आणि तिघांमध्ये तिच्याजवळ विद्यार्थ्यांना उत्तर देण्यासाठी पुरेशी माहिती होती. नेक्स्ट, शी डील्ट विथ क्वेश्चन्स पुट टू हर विथ candor and authority and would often intervene skillfully to assist one of the others without causing embarrassment. ती प्रश्नांना प्रांजळपणे उत्तर देत होती. कॅन्डॉर म्हणजे काय? प्रांजळपणाने. दुसऱ्यांना थांबवून कौशल्याने उत्तर देऊन ती मदत करीत होती, तेही न घाबरता. एम्बारस्ड म्हणजे काय? न घाबरता. नेक्स्ट, वेस्टॉन कट अ व्हेरी रिडिक्युलस फिगर. त्यातला जो वेस्टॉन नावाचा शिक्षक होता तो हसूनच प्रश्न काटत होता, म्हणजे त्याला चांगल्या प्रकारे उत्तर देता येत नव्हतं. इन द फेस ऑफ डेनहॅम्स ब्लंट क्रिटिसिझम्स अँड फनमॅन्स adroit questioning, he found himself completely nonplussed and tried to bluster his way out with a show of offended dignity. डेनहॅम या विद्यार्थ्याच्या संदिग्ध टीका व फनमॅनच्या अँड्रॉइड क्वेश्चन्स म्हणजे कौशल्यपूर्ण प्रश्नाने वेस्टॉन हा बावरून गेलेला होता. डेनहॅम आणि फनमॅन हे ब्रेथवेटच्या वर्गातील विद्यार्थी होते आणि ते कसे प्रश्न विचारत होते? ॲड्रॉइड क्वेश्चन. ॲड्रॉइड क्वेश्चन म्हणजे कौशल्यपूर्ण प्रश्न की जे वेस्टॉनला समजत नव्हते किंवा त्याला त्या प्रश्नांना कसं उत्तर द्यावं हे कळत नव्हतं, म्हणून तो बावरून गेलेला होता. तिथे नॉन प्लस हा शब्द आलेला आहे, म्हणजे काय? बावरणे, निरुत्तर होणे. उत्तर देताना तो डिग्निटीचा शो करीत होता आणि फक्त हसत होता. पुढे, ही कुड नॉट effectively support the PT exercises for which he was partly responsible as having any definite physical advantage. PTच्या एक्झरसाइजला तो सपोर्ट करू शकत नव्हता कारण त्यासाठी तोच जबाबदार होता. मिस्टर वेस्टॉन जबाबदार होता. डेनहॅम was a trained boxer and insisted that such exercises were only advantageous he practiced daily and for more sustained periods. PT twice weekly for 20 minutes was a waste of time, he asserted. डेनहॅम हा एक ट्रेंड बॉक्सर होता. शाळेमध्ये तो एक बॉक्सर म्हणून प्रसिद्धीस होता आणि त्याने आग्रह केला होता की एक्झरसाइजेस डेली व्हायला पाहिजे, तेव्हाच त्याचा फायदा आहे. पीटीचा पिरियड हा आठवड्यातून 2दा आणि तोही 20 मिनिटं. हे सर्व काही अर्थहीन आहे, वेळ घालविणे आहे. वन्स अगेन मिस फिलिप्स टूक द रिन्स अँड हर स्टॉक प्रॉम्प्टली शॉट अप 100-fold. पुन्हा एकदा मिस फिलिप्सने त्याला अटकाव केला आणि उत्तर देऊन 100 पटीने समजावलं. शी रिमाइंडेड द स्कूल दॅट एव्हरी सब्जेक्ट इन्क्लुडिंग PT अँड गेम्स had been carefully considered and fitted into the teaching timetable so that each student received maximum benefit from it. उत्तर देताना फिलिप्स ही डेनहॅमला म्हणते की स्कूल व प्रत्येक विषय PT धरून यांची आठवण तिने करून दिलेली आहे की स्कूलमध्ये प्रत्येक विषयाला काळजीपूर्वक टाईम टेबलमध्ये बसवलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक स्टुडंट्सला याचा मॅक्झिमम बेनिफिट मिळालेला आहे. त्याला उत्तर दिलेलं आहे. आता पुढे, द स्कूल विथ इट्स लिमिटेड फॅसिलिटीज मस्ट बी कन्सिडर्ड इन टर्म्स ऑफ द ग्रेटेस्ट गुड फॉर द ग्रेटेस्ट नंबर अँड इट वुड बी बियॉन्ड एनीवन्स पॉवर्स टू प्लीज एव्हरीबडी. पुढे मिस फिलिप्स आपलं उत्तर चालू ठेवत आहे. ती म्हणते, अशी शाळा की जिथं लिमिटेड फॅसिलिटीज आहेत पण चांगल्या गोष्टींनी ज्या शाळेची चांगली संख्या आहे आणि प्रत्येकाला अशा ठिकाणी प्लीज म्हणजे काय आनंदी करणं हे एखाद्याच्या शक्तीपलीकडचं आहे. बियॉन्ड एनीवन्स पॉवर्स म्हणजे एखाद्याच्या शक्तीपलीकडचं. सम ऑफ यू
She concluded, fixing Denham with innocent eyes are fortunate in your own fine physical development and do not really need the few meager helpings of PT and games which this school can offer. Try to remember that there are others for whom our program is ideally suited. मोठं वाक्य आहे. आता तिच्या उत्तराला ती कन्क्लूड करत आहे, समारोप करत आहे. तुमच्यापैकी काही जणांचा फिजिकल फिटनेस हा चांगला आहे. तुम्ही सुदैवी आहात. पीटीचा पिरियड जे मिगर आहेत, मिगर म्हणजे काय, कृश, हळकुळे आहेत, त्यांच्यासाठी आहे. व शाळा जे गेम्स मुलांसाठी उपलब्ध करून देते, दुसऱ्या मुलांना की ज्यांना ते सूट होते त्यांच्यासाठीच आहे. जे मिगर आहेत, जे दुबळे आहेत, त्यांच्यासाठीच हे गेम्स आहे. मिस फिलिप्सने डेनहॅमला चांगल्या शब्दात उत्तर दिलेले आहे की जे वेस्टर्नलाही देता आलेले नव्हते. नेक्स्ट लाईन. इट मे बी दॅट सम ऑफ यू ओल्डर बॉईज माईट इवन बी एबल टू हेल्प इन दॅट रिस्पेक्ट. उलट मोठ्या मुलांनी त्यासंबंधी मदत करायला हवी असं तिने उलट त्यांना सांगितलेलं आहे. डेनहॅम वॉज नॉट टू बी पुट ऑफ बाय दीज शुगरी रिमार्क्स अँड रोज इन रिप्लाय. डेनहॅमचे या शुगरी रिमार्क याने समाधान झालेले नव्हते. शुगरी रिमार्क म्हणजे मिस फिलिप्सच्या गोड उत्तराने त्याचे समाधान झालेले नव्हते. ॲक्च्युली मिस फिलिप्सने डेनहॅमला समजवण्यासाठी अशा प्रकारचे उत्तर दिलेले होते. काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून उत्तर दिलेले होते. म्हणून डेनहॅम त्याला काय म्हणतो, शुगरी रिमार्क. या शुगरी रिमार्कने त्याचे समाधान झालेले नव्हते. गोड अशा उत्तराने समाधान झालेले नव्हते. पुढे. देन व्हाय डू वी हॅव टू डू PT? व्हाय डोंट दे टेक ओनली द किड्स हू नीड इट? मग त्याला प्रश्न पडलेला आहे की मग आम्हाला PTचा पिरियड का असावा, किंवा ज्यांना गरज आहे अशा मुलांनाच तो पिरियड का नसावा? असे वेगवेगळे प्रश्न त्याच्या मनात राहून गेले. द रेस्ट ऑफ अस कॅन हॅव अ गेम ऑफ फुटबॉल ऑर समथिंग instead of doing a lot of depth things that's no good to us. तो म्हणतो की आम्हाला उरलेल्यांना फुटबॉलची व्यवस्था होऊ शकेल किंवा इतर गोष्टी ज्याने चांगले आमच्यासाठी जे चांगले आहे ते राहील. आता आपण पेज नंबर 185ला जातो आहे. दिस वॉज अ पोझर बट शी केम राईट बॅक ॲट हिम, हर baby blue eyes twinkling in her delight at this crossing of staves. आता हा मोठा पेच होता, प्रसंग होता, अवघड प्रसंग होता. पोझर म्हणजे पेच, अवघड प्रसंग. आता ती मिस फिलिप्स पुन्हा डेनहॅमकडे वळून बोलली. तिचे डोळे आनंदाने चमकत होते. लेट्स से इट इज ॲज मच ॲन एक्झरसाइज ऑफ द माइंड ॲज इट इज ऑफ द बॉडी, डेनहॅम. ती म्हणते हा बॉडीपेक्षा माइंडचाच एक्झरसाइज आहे, डेनहॅम. डेनहॅमला उद्देशून ती बोललेली आहे. द होल टाइम टेबल इन दिस स्कूल इज मीन टू हेल्प यू इन द वर्ल्ड आफ्टर यू लिव्ह हिअर. ती म्हणते शाळेचा टाइम टेबल म्हणजे तुम्ही शाळा सोडल्यावर सुद्धा जगात कुठेही गेलं तर तुम्हाला तो कामी येईल. And doing what you are told in spite of not liking it is part of the training. डेनहॅमला समजावत असताना ती म्हणते की तू असल्या प्रकारे बोलतोय जसं की तुला ते आवडत नाही. हा पिरियड ट्रेनिंगचाच एक भाग आहे. आय फील शुअर दॅट यू विल सी द पॉईंट इन दॅट. ती म्हणते की मला खात्री आहे की तुला यामधून चांगला पॉईंट मिळालेला असेल. दॅट स्टॉप हिम. आणि या मिस फिलिप्सच्या वाक्याने त्याला थांबवलं आहे. पुअर डेनहॅम न्यू दॅट ही हॅड बीन आउटविटेड बट ही कुड डू नथिंग अबाउट इट अँड सॅट लुकिंग रॅदर रुईफुल. म्हणजे बिचारा डेनहॅमला माहिती होते की त्याबद्दल तो काहीच करू शकत नाही. तो नाराज व दुःखी होऊन खाली बसला. पुढे. व्हाईल मिस फिलिप्स स्माईल ब्रॉडन, this frilly, innocent-looking puss had gobbled her canary without leaving the tiniest feather. मिस फिलिप्सने मोठी स्माईल दिली. ब्रॉडन.
ती दिसायला फ्रीली म्हणजे झलकदार होती, झपकेदार होती. तिने एखाद्या पूस म्हणजे लबाड मांजरीप्रमाणे हास्य दिले आणि जणू कॅनरी काय पक्ष्याचे नाव आहे, या कॅनरी पक्ष्याने एकही पीस न गळू देता जसं मटकत जावं तशी ती तिथून निघून गेलेली आहे. म्हणजे डेनहॅमला गुपचूप बसवून ती तिथून निघून गेलेली आहे. आता नेक्स्ट पॅसेज. आय बिगॅन टू अंडरस्टँड हाऊ इट वॉज दॅट सो स्लाइट अ क्रिएचर कुड कोप सो इफेक्टिव्हली विथ हर क्लास. तो म्हणतोय की मला समजून गेलं, ब्रेथवेट म्हणतोय की मला समजून गेलं माझ्या वर्गाला या मुद्द्यावरून कसं झुंजविलं जाऊ शकते. नेक्स्ट. सून आफ्टर दिस ॲज द मॉर्निंग एंडेड द हेड वेंट ऑन टू द स्टेज अँड क्लोज द प्रोसिडिंग्स, expressing his pride in all the children and his deep appreciation of their efforts. लगेचच जशी मॉर्निंग संपली, हेडमास्टर स्टेजवर गेले. मिस्टर फ्लोरियन हे स्टेजवर गेले आणि कार्यक्रमाचे प्रोसिडिंग्स संपलं याचं त्यांनी डिक्लेरेशन केलं, ते जाहीर केलं आणि मुलांचे व त्यांच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुकही केले व ते त्याचा अभिमान आहे असे म्हणतच त्यांनी समारोप केला. इथे हा लेसन संपतो. मित्रांनो, इथे डेनहॅमने जे आर्ग्युमेंट केले किंवा त्याने जो प्रश्न उपस्थित केला पीटीबद्दल, गेमबद्दल, तो रास्त होता. परंतु वेस्टर्न या शिक्षकाला त्याचं उत्तर न आल्यामुळे मिस फिलिप्स या शिक्षिकेने पुढे येऊन त्याला गोड असं उत्तर दिलेलं आहे आणि त्याला गुपचूप बसवलेलं आहे. मित्रांनो, जेव्हा डेनहॅमने हा प्रश्न उपस्थित केलेला होता तेव्हा सर्व मुलांनी त्याला चीअर अप केलेलं होतं. म्हणजे हा प्रश्न संबंध शाळेतील मुलांचा होता. परंतु त्यालासुद्धा मिस फिलिप्सने गोड मुलामा लावून त्याला गुपचूप बसवलेलं होतं. त्यामुळे मुलांना त्यांच्या प्रश्नांचं समाधान झालेलं नव्हतं. मित्रांनो, ब्रेथवेटने त्या विद्यार्थ्यांमध्ये कॉन्फिडन्स निर्माण केलेला होता आणि चांगल्या प्रकारे प्रश्न कसे उपस्थित करायचे, रास्त व योग्य प्रश्न कसे उपस्थित करायचे हे शिकवलेलं होतं. ब्रेथवेटला त्याचा अभिमान होता. जरी फिलिप्स नावाच्या शिक्षिकेने वरच्यावर उत्तर दिलं की ज्यामुळे डेनहॅमला गुपचूप चूप बसावं लागलं, तरीसुद्धा त्याच्यामध्ये जो आत्मविश्वास निर्माण झाला, ज्याद्वारे त्याने त्या स्टुडंट्स काउन्सिलमध्ये स्वतःची छाप पाडली, याचं ब्रेथवेटला समाधान होतं. अशा प्रकारे मित्रांनो, हा लेसन इथंच संपतो आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुमच्या कमेंट बॉक्समध्ये द्या. माझे प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि मित्रांनो, तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन माझं चॅनल सबस्क्राईब करा, कारण भविष्यात मी इयत्ता 12वीचे जेही टॉपिक टाकेल त्याची सूचना तुमच्या मोबाईलवर येईल. तुम्हाला यूट्यूबला सर्च न करता आलेल्या नोटिफिकेशनला क्लिक करून तो व्हिडिओ बघता येईल. म्हणून माझं चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला इयत्ता 12वीचे इतर टॉपिक्स हवे असतील तर मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सर्व टॉपिक्सच्या लिंक्स अवेलेबल करून दिलेल्या आहे. तुम्हाला हवा असलेला टॉपिक त्या पर्टिक्युलर लिंकला क्लिक करून तुम्ही सहजपणे पाहू शकाल. चला तर मित्रांनो, भेटूया नवीन टॉपिकसह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.